विद्यार्थिनी म्हणून भूमिका आली, या सगळ्याच भूमिका म्हणून महिला आज गौरवित करण्यात येत आहे. खरं तर ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आई आहे, वार नाही तलवार आहे, ती स्मशेवीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे. आणि खरं तर विशेष करून एक महिला दिनानिमित्त एक महिला म्हणून व्यासपीठावर आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या काही कलागुणांचा इतर महिलांच्या आपण कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करू शकतो, त्यासाठी जी संधी मिळाली त्याचे मी पहिल्यांदा आभार मानते. खरं तर ज्यावेळेस आम्ही हा प्रोग्राम आयोजित करायचं आम्ही हे केलं, तर विशेष करून आम्ही महिला दिन हा आजचा साजरा करण्याचं विशेष उद्दिष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या पायावरती उभं करून आर्थिक कोणकोणते स्रोत ते एक कम्युनिकेशन स्किल आणि न्यू टेक्नॉलॉजी या दोन्हींची सांगड घालून आपला इन्कम सोर्स वाढवून एक मुलगी म्हटलं तर लग्नाआधी ती तिच्या वडिलांवरती आर्थिकरित्या डिपेंड असते आणि आफ्टर मॅरेज म्हणजे लग्नानंतर ती तिच्या पतीवरती डिपेंड असते. पण मला माझ्या प्रॅक्टिकली मताने असं वाटतं की एका स्त्रीने स्वतःची भूमिका स्वतः ठामपणे स्वबळावरती लढली पाहिजे आणि त्यासाठी तिने तिच्यामध्ये सुप्त काही गुण आहेत, पण त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी सोबत जर ती चालली तर कदाचित तिला भविष्यात कुणावरती डिपेंड राहण्याची गरज होणार नाही. हेच इंडिपेंडंट करण्यासाठी आपण हा सेमिनार खरं तर आयोजित केला. खरं तर महिला बचत गटाचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलं होतं आणि सरांना सांगितलं, परंतु मुलांचे पण एक्झाम चालू आहेत आणि विविध ठिकाणी आज खूप सारे प्रोग्राम आहेत, तरी पण आपण दिवसभर आज महिलांसाठी विविध कोर्सेसवरती काही ऑफर्स ठेवलेले आहेत आणि त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. खरं तर हा प्रोग्राम आयोजित करताना मी कम्युनिकेशन स्किलचं मी थोडक्यात तुम्हाला सांगणारच आहे महत्त्व, पण बिफोर दॅट सुमितने काही प्रेझेंटेशन त्यात केलं होतं आणि त्याचं थोडंसं एक मान म्हणून आपण एक एक मुद्द्यावरती थोडीशी चर्चा त्या ठिकाणी करणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं महिला दिनाचं मॅडमनी सांगितलं की 1908 मध्ये अमेरिकेमध्ये पहिलं आंदोलन झालं आणि त्यामुळे